बस आहे. आहे गई तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात यांचं नाव आहे चेतन पावशी ब्लॉग. तर आता आम्ही चालू राजस्थानला आणि आता बँड्रा स्टेशनला आम्ही पोहोचलो आहे. आधी ब्लॉगने चालू केला, आता इथेच चालू केलेलं आहे. आता सर्व पुढे आहेत, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आता. आणि 9ची ट्रेन आहे आणि सकाळी पोहोचू. तर चला तुम्हाला होईल तेवढं दाखवतो. तर काहीच बघू आता इथे सर्व उभे आहेत, कारण की आता 1 तास आधी बाकी आहे ट्रेन निघायला. आताशे 8 वाजलेले आहेत, 9ची ट्रेन आहे. टाईमपास करतो इथं आम्ही. आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत आमचे फोटो वगैरे काढून. तर आता निघल्यावर भेटते तुम्हाला. त्या ट्रेनमध्ये आता सीटचा चालू आहे, कुठचा सीट कोणचा. तर काही आता पाणी घ्यायला थांबलो होतो. 11 वाजलेले आहेत आणि सर्व आतमध्ये झोपलेले आहेत. आतमध्ये लाईटी वगैरे बंद केलेली आहेत आणि आता 11 वाजले होते म्हणून आता ताण लागलेली. आतमध्ये पाणी वगैरे येत नव्हतं म्हणून पाणी घेतलं आहे. आता डायरेक्ट झोपतो आणि सकाळी भेटतो डायरेक्ट राजस्थानला. चला एवढेच व्हिडिओ, जास्त व्हिडिओ काढली नाही. आता डायरेक्ट उद्या भेटतो. चला बाय बाय, गुड नाईट. तुमच्या डे लगेच गुड मॉर्निंग होईल. आता त्याला आम्ही झोपतो. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग. आताच आम्ही निघालेलो आहे ट्रेनमधून. बघू शकता बॅगी वगैरे आहेत ना, सर्व आहेत. आता डायरेक्ट रूमवर जाऊन तुम्हाला भेटतो फ्रेश वगैरे होऊन. तर चला निघूया आता इथून. 2 घंटेचा प्रवास आहे इथून. तर आता तुम्हाला डायरेक्ट रूमवर भेटतो. तर बघू ही बस आहे. आता याच्यात बॅगी वगैरे ठेवतो, आतमध्ये जाऊन बसतो. सर्वांचं बॅग येत बघू शकता इथं. बॅग आतमध्ये टाकायचं. चला सर्व जेवणाचं सामान चाललेलं आहे याच्यामध्ये. जेवण वगैरे बनवणार आहेत. चला आता बघू इथे बॅग राहतात का नाही. तर आतमध्ये न्यायला लागतील सर्व बॅगा. अर्ध्या आतमध्ये गेलेल्या आहेत. A few moments later. तर काहीच आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहे. बघू शकता इथे रूम घेतलेला आहे. आता सर्व बॅग उतरतायत बघू शकता. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. तर काहीच बघू तर रूम एक नंबर झालेले आहेत. आता क्लिनिंग वगैरे केलेली आहे बघू शकता. तर आता फ्रेश होऊन भेटतो. तर काहीच बघू तर आपले रूम तिथे आहेत आणि रूमच्या बाहेर मस्त गार्डन आहे. बाल्कनीतून दिसतो बघू शकता इथं. एक नंबर गार्डन आहे. बघू संध्याकाळी जाऊया, थंडी नसली तर. आणि आता 3 वाजता कुठेतरी जायचं आहे. बघूया तिथे जातो, तुम्हाला सांगतो कुठे जाणार आहे ते. आणि इथं थंडी खूप आहे, डाईट आहे. रात्री तर अजून होईल त्या ठिकाणी. आता उन्हात थांबलेलो आहे मी. गरम गरम बरं वाटतंय, म्हणजे चांगलं वाटतंय. चला आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट नंतर. तर काय बघूया आता फ्रेश वगैरे झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता नाश्ता करावं चालू आहे. आता तुम्हाला नाश्ता दाखवतो काय बनवलं ते. चला दाखवतो तुम्हाला. तर काहीच मग अशी नाश्ता वगैरे झाला, व्हिडिओ नंतर काढला नाही. आता जेवणाला चाललो आहे, तुम्हाला दाखवतो काय जेवण आहे ते. आणि मग अशी रेस्ट केला, म्हणजे झोपलो होतो, आराम केला थोडा. आता चला जेवण दाखवतो तुम्हाला काय आहे ते. तर इथं जेवणाची तयारी झालेली आहे. आता काय काय आहे, चिकन आणि राईस आहे. चला आता जेवण करून भेटतो. चपाती पण आहेत, पापड, आपल्या घरच्या पद्धतीने जेवण आहे. हा बघू शकता तुम्ही. ओके चिकन, पापड, सलाड आहे इथे, चपाती, भात आहे तिथे. भात घेतला नाही. चला आता जेवण करतो. 2 hours later. तर काय आता आम्ही आता निघालेलो आहे. कुठे चालले रे? गुरु शिखर इथे पॉईंट आहे, तिथे चाललेलो आहे. आता पहिले चाय पिऊन घेतो, नंतर जाऊन दाखवतो कसं काय ते. तर काय आता गार्डनला आलेलं आहे आम्ही. बघू शकता आता इथे मोबाईल अलाउड नाही. बघूया कसं काय ते.
लोड हो चुकी है, इसीलिए भैया अब जाओ। काय जणांतरी हा कसं चालू आहे आम्हाला बी माहित नाही. हे प्रिय आत्मन उठो. यो कुंभारकर है ना, ये अखिल सृष्टी आपली चक्र पृथ्वी फिर 4 महिने से समजते. कलयुग के कृष्ण अंत का मध्ये समय 4 महिने आ झोपलेला रहा आता है. उठतो तो. ज्यात आपला ये महिना गेला ना, महिना धरती ये महिना तो पर उठली आता तो. एटॉमिक जसं 4 महिने बॉम्ब्स, याची पृथ्वी याच्या अंगावर. प्राकृतिक आपदाएं व बीमारियां वर्षाचे 4 महिने झोपतो. यह इशारा कर रही है यह सब मैं क्या देख रहा हूँ? सफेद वस्त्रधारी देवियां, आप कौन हो? आपने मुझे क्यों जगाया? प्रिय आत्मन, अब सोने का समय नहीं है, क्योंकि सृष्टि परिवर्तन की बेला चल रही है. अलाउड नाही, बघूया कसं काय ते. A few moments later. तर काहीच गार्डन फिरून आलेलो आहे. आता इथे कुठलंही मंदिर आहे, तिथे चाललोय. चला आता इथून चढी वाट आहे, इथून चढून तिथे जायचंय. तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो आणि सांगतो कोणता मंदिर आहे ते. तर मी मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आणि इथे फोटो अलाउड नाही, तर दर्शन घेऊन भेटतो तुम्हाला. तर काहीच बघा, तर एवढं वरती आलेलो आहे आणि वैष्णोदेवीचा फोटो याच्यात अलाउड नव्हतं. तर आता फोटो वगैरे काढून डायरेक्ट खाली भेटतो. बघू येतं दत्ताचं मंदिर आहे, भारी आहे बसलात. आता जाऊन बघतो कसं काय. शूटिंग अलाउड नाही आहे, तर चला बघूया कसं काय. मी सांगतो येऊन तुम्हाला. 2 hours later. तर काय आता सर्व झोपलेली आहेत. आम्ही कधीच आलेलो होतो. आता जेवण वगैरे आमचा करून झालेलं आहे आणि आता डायरेक्ट उद्या भेटतो. आता आपण इथं एंड करतो, उद्यापासून दुसरं ब्लॉग करतो. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय बाय. आणि मगाशी ब्लॉग नाही काढले, बाहेर घरी आलो कारण की रूमवर आलो, कारण की लई थंडी लागत होती म्हणून. चल भेटूया नेमकं. चला बाय.